आपल्याकडे बऱ्याच वेळेला जुने कपडे पडून असतात आणि त्यांचं काय करावं ते आपल्याला कळत नाही। अशा वेळेला जुन्या कपड्यातून सुद्धा आपण नवीन टिकाऊ अशी गोष्ट तयार करू शकतो। थोडक्यात टाकाऊतून टिकाऊ वस्तू करून अर्थातच पर्यावरणासाठी सुद्धा सहाय्यपूर्ण अशी गोष्ट करू शकतो। चला पाहूया अशा पद्धतीने आपण इको फ्रेंडली वस्तू कशी तयार करायची। हाय, माझं नाव श्वेता आहे आणि मी एक बॅग डिझायनर आहे। माझा एक छोटासा बिझनेस आहे, त्याच्यात मी वेगवेगळे टाईपचे बॅग्स वगैरे डिझाईन करते, युटिलिटी पाउचेस वगैरे बनवते किंवा तुम्हाला वेडिंग क्लचेस पाहिजे असेल, स्लिंग बॅग पाहिजे असेल तर त्या टाईपची रेंज डेव्हलपमेंट मी या अर्नेल्स मॉमी हा जो ब्रँड आहे त्याच्यात केलेला आहे। आज मी तुम्हाला एक नॉर्मल वेडिंग सिंपल क्लच कसं बनवायचं हे मी दाखवणार आहे। त्याच्यासाठी तुमच्या घरी जर कुठलं एखादं साडीचं किंवा ब्लाऊजचं एक्स्ट्रा कापड उरलं असेल किंवा एक छानसं होम डेकोरचं कर्टन्स वगैरे काही थिक फॅब्रिक असेल जे खूप सुंदर असेल आणि तुम्हाला बाहेर टाकण्याची बिलकुल इच्छा होत नसेल तर त्याचा वापर तुम्ही एक क्लच म्हणून किंवा एक कॉस्मेटिक पाऊच म्हणून पण करू शकता। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की ते पर्स आपण कसं बनवणार। मी आता इकडे कटिंग करून ठेवलेली आहे। तुमच्याकडे जे तुमचं कुठलंही कापड असेल त्याची तुम्ही एक स्क्वेअर रेक्टँगलमध्ये कटिंग करून घ्या। तसं फ्रंट आणि बॅक तुम्हाला कटिंग करून घ्यावं लागेल आधी। आता आपलं फ्रंट आणि बॅक रेडी झालेलं आहे। ह्याच्यावरती तुमच्याकडे कुठले लेसेस असतील जे तुम्हाला ब्लाऊजमध्ये उरले किंवा साडीमध्ये लावताना उरले असतील तर त्याचा वापर तुम्ही या क्लचमध्ये करू शकता। आता हे जे लेस आहे ह्याचं मी प्लेसमेंट सेंटरमध्ये करत आहे। बाकीचे माझ्याकडे एखादं तुमच्याकडे जर छोटेसे वेगळं ट्रिम्स वगैरे असेल काही तर त्याचं आपण एवढं इकडे प्लेसमेंट करून ते पूर्ण लाईनअप करून घेऊ शकतो। तर असा हा फ्रंट आपण रेडी करून घेऊ। आता आपण याला झिप लावणार आहोत। झिप लावताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल की जी झिप असते ती दोन्ही साईडनी आपल्याला हाफ इंच कमी करून घ्यावी लागेल। ते करण्याचं कारण हे आहे की ह्याच्यानी तुम्हाला छान एक फिनिशिंग बॅगला येते। एकदा आपण हाफ इंच दोन्ही साईडनी कट करून घेतली आणि आता आपण ह्या झिपला जे हे एंड्स आहे त्यांना आपण नीट करूया। ते नीट करण्यासाठी तुमचं एखादं छोटंसं जे असेल फॅब्रिक त्याचा तुकडा घ्यायचा। तुकडा आपण घेतल्यावर असं फोल्ड करून या झिपला आपण या साईडला लावून घेऊ। आता ही झिप तुमची रेडी झालेली आहे। आता आपण याला डायरेक्ट लावून घेऊया। झिप लावताना ही जी फ्रंट साईड असेल ती वरती आणि झिपची जी फ्रंट साईड असेल ती खाली, म्हणजे राईट ऑन राईट तुम्ही सांगू शकता, राईट साईड ऑन राईट साईड लावून। आता ह्याला आपण लाइनिंग लावून घेऊया। एकदा झिप अटॅच झाल्यावर लाइनिंगची जी राईट साईड असते ती कपड्याच्या राईट साईडवरती ठेवून अजून एक याच्यावरती टॉप स्टिच करून घेऊ। आता लास्टमध्ये आपण जी लाइनिंग आहे ते आतमधनं स्टिच करून घेऊया। एकदा आपलं लाइनिंग स्टिच झालं की मी ती पूर्ण पर्स आपण फोल्ड करू शकतो। आता हे पर्स आपलं रेडी झालेलं आहे। हे ॲज अ वेडिंग क्लच तुम्ही यूज करू शकता किंवा जर तुम्हाला ह्या लेसेसचा उपयोग नसेल करायचा असेल, प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवून पण तुम्ही ॲज अ कॉस्मेटिक पाऊच तुम्ही ह्याला यूज करू शकता।